हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स आणि याच्यामध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलो अल्केन्स. याच्यामध्ये आपण 3 रिएक्शन्स पाहतोय, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, सेकंड इलिमिनेशन रिएक्शन अँड थर्ड रिएक्शन विथ मेटल्स. तर याच्या आधी आपण ह्या 2 रिएक्शन कंप्लीट केलेले आहेत आणि आता आपण पाहतोय थर्ड रिएक्शन विथ मेटल्स. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर हॅलो अल्केनची म्हणजेच अल्कायल हॅलाइडची रिएक्शन आपल्याला मेटलसोबत करायची आहे. रिएक्शन ऑफ अल्कायल हॅलाइड्स विथ मेटल्स. तर मग कोणकोणत्या मेटलसोबत रिएक्शन करायचे ते मेटल्स आधी आपल्याला माहीत पाहिजेत. तर याच्यामध्ये आपण टोटल 5 मेटल्स पाहतोय. अल्कायल हॅलाइडची रिएक्शन आपण 5 मेटलसोबत करतोय. फर्स्ट मेटल इज सोडियम मेटल, सेकंड मेटल इज झिंक मेटल, थर्ड मेटल इज मॅग्नेशियम मेटल, fourth metal is lithium metal and fifth metal is lead metal, that is Pb. First metal is sodium metal, second zinc metal, third magnesium metal, fourth lithium metal and fifth is lead metal. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया रिएक्शन ऑफ अल्कायल हॅलाइड. फर्स्ट पॉइंट रिएक्शन ऑफ अल्कायल हॅलाइड. Reaction of alkyl halide with sodium metal. This reaction is known as Wurtz reaction. पहा, हे रिएक्शन ऑलरेडी आपण 11वीमध्ये डिस्कस केलेले आहे. इथे परत एकदा हा पॉईंट आपल्याला रिपीट होतोय. रिएक्शन ऑफ अल्कायल हॅलाइड विथ सोडियम मेटल अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज Wurtz रिएक्शन. सो व्हॉट इज मीन बाय Wurtz रिएक्शन. तर Wurtz रिएक्शन म्हणजे काय, आपण एक रिएक्शन पाहूया. तर Wurtz रिएक्शनमध्ये आपण काय करणार आहोत तर अल्कायल हॅलाइडची रिएक्शन आपण सोडियम मेटलसोबत करणार आहोत. पहा, याच्यामध्ये फर्स्ट अल्कायल हॅलाइड. जनरली आपण अल्कायल हॅलाइड हे कसं लिहितो RX. दिस इज अल्कायल हॅलाइड. तर अल्कायल हॅलाइडचे Wurtz रिएक्शनमध्ये किती मॉलिक्यूल घ्यायचे 2 मॉलिक्यूल्स. 2 molecules of alkyl halides. This is first molecule and this is second molecule. हे दोन्ही अल्कायल हॅलाइड कशा आहेत सेम आहेत. These two alkyl halides are same. आणि याला आपल्याला काय करायचं आहे तर सोडियम मेटलसोबत हीट करायचं आहे. सोडियम मेटल Na किती सोडियम मेटल घ्यायचे 2 सोडियम मेटल घ्यायचे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. पहा, रिएक्शन काय होईल. रिएक्शन एकदम सिंपल आहे. ह्या अल्कायल हॅलाइडमधला हा X, ह्या अल्कायल हॅलाइडमधला हा X. किती अल्कायल हॅलाइड झाले किती X झाले 2X आणि हे 2Na काय रिमूव्ह होणार आहे 2NaX रिमूव्ह होणार आहे 2NaX प्लस शिल्लक काय राहिलं पहा R. इकडे राहिला R आणि R मध्ये काय तयार होईल सिंगल बॉन्ड तयार होईल. कार्बनमध्ये काय तयार होईल सिंगल बॉन्ड तयार होईल. अँड दिस अल्केन इज नोन ॲज हायर अल्केन. And this alkane is symmetrical. Alkanes are formed in Wurtz reaction. तर Wurtz रिएक्शनमध्ये कोणते अल्केन तयार होतात सिमेट्रिकल अल्केन तयार होतात. सिमेट्रिकल अल्केन म्हणजे काय तर बरोबर तुम्ही मधून जर काट मारला तर दोन्ही साईडला इक्वल पार्ट्स तयार होतात अल्केनचे. अशा अल्केनला आपण काय म्हणायचं आहे सिमेट्रिकल अल्केन्स. सो दिस इज Wurtz रिएक्शन. एकदम सिम्पल आहे. मग Wurtz रिएक्शनचे डेफिनेशन काय सांगता येईल. ह्या रिएक्शनकडे बघून Wurtz रिएक्शनचे डेफिनेशन सांगायचे. एकदम सिम्पल आहे. अल्कायल हॅलाइड्स कोणता मॉलिक्यूल आपण घेतला आहे अल्कायल हॅलाइड. किती अल्कायल हॅलाइड यूज करतात 2 अल्कायल हॅलाइड यूज करतात. अल्कायल हॅलाइड्स ऑन हिटिंग विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्ह हायर अल्केन. दिस रिएक्शन इज नोन ॲज Wurtz रिएक्शन. Wurtz रिएक्शनचे डेफिनेशन काय अल्कायल हॅलाइड्स ऑन हिटिंग विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्ह हायर अल्केन अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज Wurtz रिएक्शन. आता आपण काय याचे एक्झाम्पल्स पाहूया. अल्कायल हॅलाइडचं एक्झाम्पल एनी अल्कायल हॅलाइड. फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट घेऊया CH3I म्हणजे कोणता अल्कायल हॅलाइड आहे मिथाइल आयोडाइड. मिथाइल आयोडाइडचं IUPAC नेम काय लिहितो आपण आयोडोमिथेन. द IUPAC नेम ऑफ CH3I इज आयोडोमिथेन. किती आयोडोमिथेन मॉलिक्यूल घ्यायचे 2 molecules of iodomethane. This is first molecule and this is second molecule of iodomethane. यांना काय करायचं आपल्याला सोडियम मेटल सोबत हिट करायचं प्लस 2 सोडियम मेटल Na 2 सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर 2 गिव्स. तर काय तयार होईल पहा
हा आयोडीन आणि हा आयोडीन, हे 2 आयोडीन आणि हे 2 सोडियम, पहा काय तयार होणार आहे, तर हे 2NaI रिमूव्ह होणार आहे. 2NaI रिमूव्ह झाल्यानंतर आपल्याला अल्केन मिळेल. कोणतं अल्केन मिळेल? एकदम सिंपल अल्केन आहे. CH3 आणि CH3च्या मध्ये काय तयार होईल? सिंगल बॉन्ड तयार होईल. CH3 सिंगल बॉन्ड CH3. द नेम ऑफ दिस अल्केन इज इथेन. कोणता अल्केन फॉर्म झाला? इथेन फॉर्म झाला. म्हणजेच जर आपण आयोडोमिथेनला सोडियम मेटलसोबत हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय तर काय तयार होतो? इथेन तयार होतो. आयोडोमिथेन on heating with sodium metal in presence of dry ether to gives ethane and this is symmetrical alkane. बा याच्यामधून बरोबर जर तुम्ही काट मारला तर ह्या साईडला CH3 ह्या साईडला CH3 म्हणजे 2 इक्वल पार्ट तयार झाले अल्केनचे अँड देअरफॉर दिस इज सिमेट्रिकल अल्केन्स. तर ओड रिएक्शनमध्ये नेहमी सिमेट्रिकल अल्केनचं यील्ड आपल्याला चांगलं मिळतं. पहा एक्झाम्पल सेकंड, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड CH3 CH2Br इथाइल ब्रोमाइड. द IUPAC नेम ऑफ इथाइल ब्रोमाइड इज ब्रोमोइथेन. ब्रोमोइथेन किती मॉलिक्युल्स घ्यायचेत? नेहमी लक्ष ठेवायचं अल्काइल हॅलाइडचे वूड रिएक्शनमध्ये किती मॉलिक्युल यूज करतो आपण? 2 मॉलिक्युल. दिस इज फर्स्ट मॉलिक्युल अँड दिस इज सेकंड मॉलिक्युल ऑफ ब्रोमोइथेन. पहा CH3 CH2Br दिस इज सेकंड मॉलिक्युल ऑफ ब्रोमोइथेन. यांना आपल्याला काय करायचं आहे तर सोडियम मेटलसोबत हीट करायचं आहे. किती घ्यायचे सोडियम मेटल? 2 सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर पहा काय तयार होईल? हा ब्रोमीन आणि हे 2 सोडियम मेटल पहा काय रिमूव्ह होणार आहे? हे 2NaBr रिमूव्ह होणार आहे. 2NaBr आणि आपल्याला काय मिळेल? सिमेट्रिकल अल्केन. कोणता सिमेट्रिकल अल्केन? CH3 CH2. CH2ला पुढे अटॅच CH2 अँड लास्ट CH3 म्हणजे आपल्याला हा अल्केन मिळेल CH3 CH2 CH2 CH3. दिस इज सिमेट्रिकल अल्केन. द नेम ऑफ दिस अल्केन इज ब्युटेन. ब्रोमोइथेन ऑन हिटिंग विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्स ब्युटेन. आलं लक्षात आहे? राईट डाऊन. चला नेक्स्ट पॉईंट. हां न्यू पॉईंट आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ वूड्स रिएक्शन. तर वूड्स रिएक्शनचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ वूड्स रिएक्शन. फर्स्ट पॉईंट इज द मेकॅनिझम ऑफ वूड्स रिएक्शन इज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. द मेकॅनिझम ऑफ वूड्स रिएक्शन इज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. जर आपण वूड्स रिएक्शनचं मेकॅनिझम जर पाहिलं तर हे मेकॅनिझम कसं आहे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. फर्स्ट काय तयार होतात? फ्री रॅडिकल तयार होतात आणि नंतर काय तयार होतो? अल्केन तयार होतो. देअरफॉर द मेकॅनिझम ऑफ वूड्स रिएक्शन इज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. सेकंड पॉईंट 3 degree alkyl halides are not used. 3 degree alkyl halides are not used in Wurtz reaction. 3 degree alkyl halides are not used in Wurtz reaction. पहा अल्काइल हॅलाइड्स 3 टाईपचे आहेत. 1 degree alkyl halide, 2 degree alkyl halide अँड 3 degree alkyl halide. तर वूड्स रिएक्शन जर असेल तर कोणते अल्काइल हॅलाइड फक्त यूज करायचे? 1 degree अँड 2 degree. 3 degree अल्काइल हॅलाइड यूज करायचे नाही आहेत वूड्स रिएक्शनमध्ये. 3 degree अल्काइल हॅलाइड्समध्ये वूड्स रिएक्शन होत नाही आहे. समजा आपण केली वूड्स रिएक्शन आपण केली कशामध्ये? आपण केली 3 degree अल्काइल हॅलाइडमध्ये. तर आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल? का आपल्याला कंपाऊंड बघूया आपण. ते एक एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल जर समजा आपण 3 degree अल्काइल हॅलाइड यूज केला CH3CH3Br. द नेम ऑफ दिस मॉलिक्युल इज टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. नाव काय याचं? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. हा एक काय आहे? 3 degree अल्काइल हॅलाइड
आणि समजा याची आपण ऊर्ज रिएक्शन केली, म्हणजेच याला जर समजा आपण सोडियम मेटलसोबत हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तर आपल्याला कंपाऊंड कोणता मिळतो? अल्किन. तर अल्किन हा आपल्याला कंपाऊंड मेजर मिळतो. म्हणजे पहा, ह्या कार्बन ॲटमवरचा Br रिमूव्ह होणार आणि ॲडजस्टंट कार्बन ॲटमवरचा H रिमूव्ह होणार. ह्या Cमध्ये आणि ह्या CH2 मध्ये काय तयार होणार? मग डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजेच आपल्याला कंपाऊंड काय मिळणार? CH3 डबल बॉन्ड CH2. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज आयसोब्युटिलीन. तर आयसोब्युटिलीन हा कंपाऊंड आपल्याला कसा मिळतो? इथं मेजर. म्हणजे जर आपण 3 डिग्री अल्कायल हॅलाइडची ऊर्ज रिएक्शन केली तर आपल्याला मेजर कंपाऊंड कोणता मिळतो? अल्किन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्मेशन होतं इथं. आलं लक्षात? त्यानंतर थर्ड पॉईंट आहे, इफ टू डिफरंट अल्कायल हॅलाइड्स यूज. जर समजा आपण ऊर्ज रिएक्शनमध्ये 2 डिफरंट अल्कायल हॅलाइड्स यूज केले, इफ वी यूज 2 डिफरंट अल्कायल हॅलाइड्स देन 3 डिफरंट अल्केन्स आर फॉर्म. तर आपल्याला काय मिळतात? 3 वेगवेगळे अल्केन तयार होतात. तर 3 वेगवेगळे अल्केन फॉर्म होतात. पहा ते कोणकोणते? तर आपण काय करूया, फर्स्ट 2 डिफरंट अल्कायल हॅलाइड्स घेऊया. समजा एक आपण घेतला RX आणि एक आपण घेतला R-X. तर RX आणि इथे R-X आहे, म्हणजे इथे काय आहे? R आणि R- कसे आहेत? डिफरंट आहेत. समजा इथे मिथेल क्लोराईड आहे तर इथं आहे इथाइल क्लोराईड. येथे लक्षात? समजा इथं इथाइल क्लोराईड आहे तर इथं आहे N प्रोपिल क्लोराईड. म्हणजे 2 डिफरंट अल्कायल हॅलाइड्स. आणि याला जर आपण हीट केलं सोडियम मेटलसोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तर आपल्याला काय मिळतात? अल्केन मिळतात. किती अल्केन मिळतात? तर 3 अल्केन मिळतात. आणि ते 3ही अल्केन कशा असतात? डिफरंट. तर फर्स्ट अल्केन कोणता मिळेल आपल्याला? R सिंगल बॉन्ड R. दिस इज फर्स्ट अल्केन. सेकंड अल्केन आपल्याला कोणता मिळेल? R- सिंगल बॉन्ड R-. दिस इज सेकंड अल्केन. अँड थर्ड इज R सिंगल बॉन्ड R-. तर हे आपल्याला 3 अल्केन मिळालेत. R R'. तर हे आपल्याला 3 अल्केन मिळालेत. हे 3ही अल्केन कसे आहेत? डिफरंट आहेत. 3 डिफरंट अल्केन्स आर फॉर्म. कधी मिळतात आपल्याला हे? जर आपण हा अल्कायल हॅलाइड आणि हा अल्कायल हॅलाइड जर आपण डिफरंट घेतले तर आपल्याला 3 वेगळे अल्केन मिळतात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट 4th पॉईंट आहे. पहा, अशा टाईपचं एक्झाम्पल आपण 11मध्ये पण पाहिलं होतं. What is the IUPAC name of this molecule? This is first carbon atom. क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा. हा कार्बन अटम कोणता येणार? थर्ड कार्बन अटम. फर्स्ट कार्बन अटमला काय अटॅच आहे? ब्रोमिन अटॅच आहे. त्यामुळे आपण फर्स्ट काय लिहिणार? 1 ब्रोमो. 3ला काय अटॅच आहे? Cl. त्यामुळे आपण काय लिहिणार? 3 क्लोरो. आणि याचं नाव काय आहे? सायक्लोब्युटेन. 1 ब्रोमो 3 क्लोरो सायक्लोब्युटेन. आणि याची जर समजा आपण ऊर्ज रिएक्शन केली तर आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल? इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. पहा, इथे काय अटॅच होता? ब्रोमिन. इथे काय अटॅच होता? क्लोरीन. तर या ब्रोमिनमध्ये आणि या क्लोरीनमध्ये जो बॉन्ड आहे, म्हणजे ह्या कार्बन अटममध्ये आणि ह्या कार्बन अटममध्ये काय तयार होतो? एक सिंगल बॉन्ड तयार होतो. म्हणजेच आपल्याला कोणता कंपाऊंड मिळेल? तर आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. आणि या कंपाऊंडचं नाव आहे बायसायक्लो स्क्वेअर ब्रॅकेट 110 ब्युटेन. बायसायक्लो 110 ब्युटेन. तर आपल्याला हा कंपाऊंड मेजर मिळतो. हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड आपल्याला कसा मिळतो? मेजर. पहा, हे हा बायसायक्लिक कंपाऊंड आहे. त्यामुळे आपण फर्स्ट केलेलं बायसायक्लो. ह्या साईडला कार्बन अटम 1 आहे, ह्या साईडला कार्बन अटम 1 आहे. ह्या 2 कार्बनच्या मध्ये कोणताही कार्बन अटम नाही. त्यामुळे आपण काय लिहिलं? 110. बायसायक्लो 110. आणि टोटल कार्बन अटम 4 आहेत. त्यामुळे आपण काय लिहिलं? ब्युटेन. बायसायक्लो 110 ब्युटेन हा आपल्याला कंपाऊंड मेजर मिळतो. तर हा कंपाऊंड आपल्याला कसा मिळाला? पहा, हा आहे सायक्लोब्युटेन. इथे अटॅच आहे Br, इथे अटॅच आहे Cl. आणि आपण याचे रिएक्शन केले सोडियम मेटलसोबत. किती सोडियम मेटल? 2 सोडियम मेटल. तर काय रिमूव्ह होतं? हे 1 NaCl 1 NaBr रिमूव्ह होतो. आणि ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये न्यू बॉन्ड फॉर्मेशन होतं. आणि आपल्याला कंपाऊंड मिळतो बायसायक्लो 110 ब्युटेन ॲज अ मेजर प्रोडक्ट. समजलं? राईट डाऊन. आता आपण ऊर्ज रिएक्शन कंप्लीट केली.
ऊर्ध्व रेषेवरचे काही आपण क्वेश्चन्स पाहूया. याच्यामध्ये आहे क्वेश्चन नंबर 1. फर्स्ट क्वेश्चन, CH3 CH2 CH2 Cl on heating with sodium metal in presence of dry ether. In presence of dry ether, product is. तर इथं आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळेल? ऑप्शन ए N पेंटेन, ऑप्शन ए N पेंटेन, ऑप्शन बी N हेक्झेन, सी ऑप्शन आइसोपेंटेन अँड डी इज N हेप्टेन. ऑप्शन डी N हेप्टेन. ह्या रेशमध्ये आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळेल? CH3 CH2 CH2 Cl ऑन हिटिंग विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, प्रोडक्ट इज. तर प्रोडक्ट कोणता आहे? N पेंटेन, N हेक्झेन, आयसोपेंटेन, N हेप्टेन. तर एकदम सिंपल आहे. ही कोणती रिएक्शन आहे? ऊर्ध्व रिएक्शन. दिस इज अल्कायल हॅलाइड हीट केलं आपण सोडियम मेटलसोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. जर ॲरोवरती सोडियम मेटल असेल आणि ड्राय इथर लिहिलेलं असेल तर याचा अर्थ ही रिएक्शन कोणती आहे? तर ती आहे ऊर्ध्व रिएक्शन. आणि ऊर्ध्व रिएक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे हे आपण किती मॉलिक्युल यूज करतो? 2 मॉलिक्युल आपण यूज करतो. काय आहे इथं? CH3, पुढे आहे CH2 Cl प्लस किती मॉलिक्युल आपण घेतो सोडियमचे? 2 सोडियम मेटल. हे आपण किती मॉलिक्युल घेतोय? 2 मॉलिक्युल. दिस इज फर्स्ट मॉलिक्युल अँड सेकंड मॉलिक्युल Cl CH2 CH3. हे काय रिमूव्ह होणार आहे? 2 NaCl रिमूव्ह होणार आहे आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? CH3 CH2 CH3. म्हणजे इथले 3 कार्बन स्ट्रेट चेनमध्ये आहेत प्लस हे 3 कार्बन टोटल किती झाले? 6. म्हणजे 6 कार्बन असणार आपल्याला स्ट्रेट चेन अल्केन मिळेल. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? बी ऑप्शन इज करेक्ट. N हेक्झेन. म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? बी ऑप्शन इज करेक्ट, N हेक्झेन. त्यानंतर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. Which of the following alkane would be obtained in good yield in Wood's reaction, option A, option B, option C and D option. Which option is correct? Which of the following alkane would be obtained in good yield in Wood's reaction? तर Wood's reactionमध्ये आपल्याला कोणत्या अल्केनचं जे yield आहे, yield म्हणजेच काय? प्रोडक्शन जे आहे ते आपल्याला चांगलं मिळेल. तर आपल्याला माहिती आहे इन Wood's reaction सिमेट्रिकल अल्केन्स आर फॉर्म. इन Wood's reaction सिमेट्रिकल अल्केन्स आर फॉर्म. सिमेट्रिकल म्हणजे काय? जर आपण बरोबर मधून जर काट मारला तर तो 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो. त्याला आपण काय म्हणतो? सिमेट्रिकल अल्केन. याच्यामध्ये फर्स्ट आपण अल्केन बघूया. हे सगळे अल्केन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया. आपण इथून काट मारला तर तो 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो का? नाही. इथे जर आपण काट मारला तर 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो का? नाही आहे. याचा अर्थ हे आन्सर असेल का आपलं? नाही आहे. सिमेट्रिकल अल्केन पाहिजे. इथे बी ऑप्शनमध्ये जर समजा आपण इथे काट मारला तर आपल्याला 2 इक्वल पार्ट मिळत आहेत का? नाही मिळत. त्याच्यामुळे हे पण ऑप्शन कसं आहे? इनकरेक्ट आहे. कुठेही काट मारा तुम्ही, असं काही नाही आहे की इथंच मारला पाहिजे. कुठेही काट मारा, काट मारल्यानंतर आपल्याला 2 इक्वल पार्ट मिळाले पाहिजेत. इथे काट मारला तर मिळेल का? नाही मिळणार. त्यामुळे हा पण ऑप्शन नाही आहे. इथे जर आपण समजा इथे काट मारला तर दोन्ही साईडला कसं आहे? इक्वल पार्ट आहे. CH3 CH2 आहे. इकडं पण तेच आहे CH3 CH3 त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? डी ऑप्शन इज करेक्ट. समजलं? तर हे झाले ऊर्ध्व रिएक्शनवरचे क्वेश्चन्स. तर इथे आपण फर्स्ट पॉईंट कंप्लीट केला. रिएक्शन ऑफ अल्कायल हॅलाइड विथ सोडियम मेटल, दॅट इज ऊर्ध्व रिएक्शन. आता आपण फर्स्ट रिएक्शन कंप्लीट केले ऊर्ध्व रिएक्शन. त्यानंतर सेकंड आहे रिएक्शन ऑफ अल्कायल हॅलाइड विथ झिंक मेटल, Zn metal. Reaction with zinc metal, and this reaction is known as Falkland reaction. This reaction is known as
फ्रॅकलंड रिएक्शन. जर आपण अल्काल हॅलाइडची रिएक्शन झिंक मेटलसोबत जर केली तर त्या रिएक्शनला काय म्हणतात, फ्रॅकलंड रिएक्शन असं म्हणतात. जर आपण सोडियम मेटलसोबत जर केली तर आपण म्हणतो ऊर्ध्व रिएक्शन. जशी आपण ऊर्ध्व रिएक्शन पाहिली सेम त्या टाईप फ्रॅकलंड रिएक्शन आहे. याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे, फक्त एकच डिफरन्स आहे, सोडियम मेटल ऐवजी आपण काय यूज करतोय, झिंक मेटल यूज करतोय. पहा रिएक्शन काय आहे, 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्काल हॅलाइड्स. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ अल्काल हॅलाइड. This is alkyl halide. This is first molecule of alkyl halide. Then this is second molecule of alkyl halide. 2 molecules of alkyl halides. आणि याला हीट करायचं आहे कोणत्या मेटलसोबत, झिंक मेटलसोबत. प्लस प्लस झिंक मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर एकदम सिंपल आहे. हा एक्स आणि हा Zn. तर Zn कसा आहे, डायव्हॅलेंट आहे, त्यामुळे इथं 2 Zn घेण्याची गरज नाही आहे. सोडियम मेटल कसा होता, मोनोव्हॅलेंट होता, त्यामुळे आपण सोडियम मेटल किती घेतले होते, 2 घेतले होते. तर फ्रॅकलंड रिएक्शनमध्ये फक्त एकच झिंक मेटल यूज करायचं आहे. पहा हा Zn आणि इथले 2x काय फॉर्म होईल सांगा, ZnX2 प्लस आणि आपल्याला मॉलिक्यूल काय मिळेल, कंपाऊंड कोणता मिळेल आपल्याला, R सिंगल बॉन्ड R, म्हणजेच काय मिळेल आपल्याला, हायर अल्केन. R सिंगल बॉन्ड R, दिस इज हायर अल्केन. This is higher alkane and this reaction is known as Frankland reaction. So what is Frankland reaction? Alkyl halides on heating with zinc metal in presence of dry ether to give higher alkane and this reaction is known as Frankland reaction. पहा एक्झाम्पल जर आपण बघितलं, पहा आपण एक्झाम्पल पाहूया. समजा आपण अल्काल हॅलाइड घेतला CH3Cl म्हणजेच काय, मिथाइल क्लोराइड, आणि याचं IPAC नेम काय आहे, क्लोरोमिथेन. राईट, क्लोरोमिथेन प्लस हा झिंक मेटल. किती मॉलिक्यूल घ्यायचे आपल्याला क्लोरोमिथेनचे, 2 मॉलिक्युल्स. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल अँड दिस इज सेकंड मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय फॉर्म होईल, हा Cl आणि इथला हा Zn, म्हणजे काय फॉर्म होईल, फर्स्ट ZnCl2 फॉर्म होईल, ZnCl2 झिंक क्लोराइड, आणि आपल्याला अल्केन कोणता मिळेल, CH3 सिंगल बॉन्ड CH3 हा अल्केन मिळेल, CH3 सिंगल बॉन्ड CH3. द नेम ऑफ दिस अल्केन इज इथेन. क्लोरोमिथेन ऑन हिटिंग विथ झिंक मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्ह इथेन. समजलं. What is the difference between Wurtz reaction and Frankland reaction? Only metal. In Wurtz reaction, sodium metal use. In Frankland reaction, zinc metal use. एक क्वेश्चन देतो, तो क्वेश्चन बघा तुम्हाला सॉल्व करता येतो का. क्वेश्चन आहे C2H5Br. C2H5Br zinc metal in presence of dry ether. In presence of dry ether product is. तर आपल्याला इथं प्रोडक्ट कोणता मिळेल, ऑप्शन देतोय. A ऑप्शन प्रोपेन, A option is propane, B option butane, C option pentane and D option hexane. Which option is correct? C2H5Br on heating with zinc metal in presence of dry ether product is. तर प्रोडक्ट कोणता असेल, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन. एकदम सिम्पल आहे. आन्सर आलं, कोणतं आन्सर आलं, बी ऑप्शन इज करेक्ट. पहा C2H5Br आपल्याला फक्त एक नाही घ्यायचं, किती घ्यायचे आपल्याला, 2 घ्यायचे. मग एका C2H5मध्ये 2 कार्बन ॲटम आहेत, दुसरा एक C2H5 प्लस 2 कार्बन ॲटम, म्हणजे आपल्याला अल्केन कोणता मिळेल, ब्युटेन. हे झाली आपली रिएक्शन कंप्लीट. कोणती, फ्रॅकलंड रिएक्शन. सेकंड मेटल आपण कंप्लीट केला, रिएक्शन विथ झिंक मेटल. नोट डाऊन. पहा आता आपण 2 रिएक्शन कंप्लीट केलेत, रिएक्शन विथ सोडियम मेटल आणि सेकंड आपण पाहिले रिएक्शन विथ झिंक मेटल. आत्ता आपण थर्ड पाहतोय, रिएक्शन विथ Mg मेटल. रिएक्शन विथ Mg मेटल. Mg मेटल म्हणजे कोणता मेटल, तर मॅग्नेशियम मेटल. म्हणजे अल्काल हॅलाइडची रिएक्शन कोणत्या मेटलसोबत आपल्याला करायचे आहे, तर मॅग्नेशियम मेटलसोबत आपल्याला करायचे आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट घेऊया अल्काल हॅलाइड, RX म्हणजेच काय, हा अल्काल हॅलाइड. दिस इज अल्काल हॅलाइड आणि अल्काल हॅलाइडची रिएक्शन करायची आहे Mg मेटलसोबत म्हणजेच मॅग्नेशियम मेटलसोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्स. पहा काय तयार होईल, फक्त आपल्याला काय करायचं आहे, हा जो Mg आहे तो Mg R आणि Xच्या मध्ये फक्त लिहायचं आहे. एकदम सिम्पल रिएक्शन आहे. पहा म्हणजे काय तयार होईल, हा R
आर, पुढे काय असणार आहे एम जी आणि पुढे असणार आहे एक्स. म्हणजे पहा हा एम जी फक्त आपण इथे ॲड केला आहे, आर एम जी एक्स तयार होईल. आर एम जी एक्स पहा हे आर म्हणजे काय असतं अल्काईल, आर म्हणजे अल्काईल. एम जी म्हणजे काय मॅग्नेशियम, अल्काईल मॅग्नेशियम. आणि एक्स हा काय हॅलोजन आहे, त्यामुळे आपण इथे काय लिहितो हॅलाइड. म्हणजेच काय तयार झालं सांगा अल्काईल मॅग्नेशियम हॅलाइड. अँड दिस अल्काईल मॅग्नेशियम हॅलाइड इज नोन ॲज ग्रेगनार्ड रिएजंट. दिस इज कॉल्ड ग्रेगनार्ड रिएजंट. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ग्रेगनार्ड रिएजंट. तर पहा जर आपण अल्काईल हॅलाइडची रिएक्शन मॅग्नेशियम मेटलसोबत जर केली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय तर काय तयार होतो आर एम जी एक्स तयार होतो. आर एम जी एक्स म्हणजेच काय तर अल्काईल मॅग्नेशियम हॅलाइड. अँड दिस अल्काईल मॅग्नेशियम हॅलाइड इज नोन ॲज ग्रेगनार्ड रिएजंट. तर ग्रेगनार्ड हे जे साहेब आहेत ग्रेगनार्ड साहेब तर त्यांनी ह्या रिएजंट डिस्कवर केलेला आहे आर एम जी एक्स आणि म्हणून त्यांच्या नावानंच हा रिएजंट ओळखला जातो ग्रेगनार्ड रिएजंट. समजलं ग्रेगनार्ड रिएजंट म्हणजे काय तर अल्काईल मॅग्नेशियम हॅलाइड इज कॉल्ड ग्रेगनार्ड रिएजंट. आणि याच्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक पण मिळालेलं आहे. पहा अल्काईल हॅलाइड ऑन रिएक्शन विथ एम जी मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्स अल्काईल मॅग्नेशियम हॅलाइड अँड दिस इज कॉल्ड ग्रेगनार्ड रिएजंट. तर आपण याच्यामध्ये काय पाहूया एक्झाम्पल. तर हा वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर कोणता ग्रेगनार्ड. ग्रेगनार्ड रिएजंट म्हणजेच काय आर एम जी एक्स. पहा एक्झाम्पल्स याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल CH3 एनी अल्काईल हॅलाइड फॉर एक्झाम्पल CH3I मिथाइल आयोडाइड. IUPAC नेम काय याचं आयोडोमिथेन प्लस काय करायचं एम जी मेटलसोबत रिएक्शन करायची इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर सिम्पल आहे. काय तयार सांगा हा एम जी फक्त CH3 आणि आयच्या मध्ये लिहायचा आहे. म्हणजे अल्काईल ग्रुप आणि हॅलोजनच्या मध्ये फक्त एम जीला ॲड करा ॲटोमॅटिक काय तयार होईल ग्रेगनार्ड रिएजंट तयार होईल. म्हणजेच काय तयार झालं CH3MgI हा ग्रेगनार्ड रिएजंट तयार झाला. व्हॉट इज द नेम ऑफ दिस मॉलिक्यूल CH3 म्हणजेच काय मिथाइल, MG म्हणजे मॅग्नेशियम, मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड हा ग्रेगनार्ड रिएजंट तयार झाला. आयोडोमिथेन ऑन रिएक्शन विथ मॅग्नेशियम मेटल टू फॉर्म इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू फॉर्म मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. आता मी जर तुम्हाला म्हणलं C2H5MgBr हा ग्रेगनार्ड रिएजंट तयार करा. कसं तयार करणार इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड बरोबर. C2H5 म्हणजे काय इथाइल, C2H5 म्हणजे इथाइल, Mg म्हणजे मॅग्नेशियम, इथाइल मॅग्नेशियम आणि Br म्हणजेच काय ब्रोमाइड, इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. कसं तयार करणार हा तुम्ही सांगा. एकदम सिंपल आहे. कोणता अल्काईल मॉलिक्यूल घ्यायचा इथला Mg बाहेर काढा म्हणजे काय राहिलं तर C2H5Br. तर C2H5Br पहा एक्झाम्पल सेकंड C2H5Br प्लस Mg मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. C2H5Br म्हणजे काय इथाइल ब्रोमाइड. याचं IUPAC नेम काय आहे ब्रोमोइथेन. ब्रोमोइथेन. ब्रोमोइथेन ऑन रिएक्शन विथ Mg मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्स इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. एकदम सिंपल आहे. पहा त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे इथं अल्काईल हॅलाइड आपण यूज करू शकतो, फिनाइल हॅलाइड यूज करू शकतो, अलाइल हॅलाइड आपण यूज करू शकतो, बेन्झाइल हॅलाइड आपण यूज करू शकतो, अराइल हॅलाइड पण आपण यूज करू शकतो. अराइल हॅलाइडचं आपण एक एक्झाम्पल घेऊया. पहा दिस इज बेन्झिन रिंग आणि समजा ह्या बेन्झिन रिंगला आपण अटॅच केला Br. The name of this compound is bromobenzene. The name of this compound is bromobenzene प्लस काय करायचं आहे Mg मेटल सोबत रिएक्शन करायचे आहे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय तयार होईल सिंपल आहे बेन्झिन आणि ह्या Brच्या मध्ये फक्त Mgला ॲड करा म्हणजे काय तयार होईल दिस इज बेन्झिन रिंग. पुढे आहे Mg आणि Mgला काय अटॅच होणार Br. व्हॉट इज द नेम ऑफ दिस ग्रेगनार्ड रिएजंट फिनाइल. याला काय म्हणतात आता फिनाइल कारण यातला एक हायड्रोजन निघून गेलेला आहे फिनाइल. त्या ठिकाणी काय अटॅच झाला आहे MgBr फिनाइल. पुढे काय Mg म्हणजेच काय मॅग्नेशियम, फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड, फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आपण कोणताही अल्काईल हॅलाइड घेऊ शकतो, सायक्लिक हॅलाइड घेऊ शकतो कोणताही. तर त्याची रिएक्शन Mg मेटलसोबत केली की काय तयार होतात ग्रेगनार्ड रिएजंट तयार होतात. ग्रेगनार्ड रिएजंट नीट लक्षात ठेवायचं आहे. ग्रेगनार्ड रिएजंट हे खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे पण आपल्याला टॉपिकमध्ये येणार आहे. नोट डाऊन.
हां आता आपण पाहिलं रिएक्शन विथ Mg मेटल दॅट इज फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिजन. तर आता आपण काय पाहूया त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ न्यू पॉईंट आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन. तर ग्रिग्नार्ड रिएजनचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट इज ग्रिग्नार्ड रिएजन GR म्हणजेच काय ग्रिग्नार्ड रिएजन आपण जनरली कसं लिहितो सांगा मग. ग्रिग्नार्ड रिएजन आपण जनरली लिहितो RMgX. ग्रिग्नार्ड रिएजन इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ग्रिग्नार्ड रिएजन इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. तर ग्रिग्नार्ड रिएजन हा कोणता कंपाऊंड आहे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड मीन्स द compounds which contains carbon metal bond. The compounds which contains carbon metal bond called organometallic compound. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि मेटल कोणताही मेटल असेल कार्बन आणि मेटलमध्ये जर बॉन्ड असेल तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. येथे पहा RMgX. आर म्हणजेच काय तर एनी अल्काइल ग्रुप. समजा मी इथं लिहिलं CH3 CH3 दिस इज मिथाइल. पुढे काय आहे Mg आणि पुढे आहे हा X म्हणजेच काय हॅलोजन एनी हॅलोजन फॉर एक्झाम्पल Br. CH3 MgBr. R मीन्स मिथाइल ग्रुप. आपण मिथाइल ग्रुप एक्झाम्पल म्हणून घेतलाय. हा Mg ॲज इट इज त्यानंतर X म्हणजे Br. तर पहा इथे बॉन्ड कोणता आहे हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कोणता आहे पहा कार्बन आणि मेटलमध्ये बॉन्ड आहे. कार्बन आणि मेटल कोणते मेटल आहे मॅग्नेशियम मेटल. कार्बन आणि मेटलमध्ये जर बॉन्ड असेल तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. एकदम इझी आहे. त्यानंतर बघा दिस इज ग्रिग्नार्ड रिजन. ह्या ग्रिग्नार्ड रिजनमध्ये दोन बॉन्ड आहेत. एक बॉन्ड कुठं आहे तर कार्बनमध्ये आणि मॅग्नेशियममध्ये आणि दुसरा बॉन्ड कुठं आहे तर मॅग्नेशियममध्ये आणि हॅलोजनमध्ये बॉन्ड आहे बरोबर. तर पहा कार्बन आणि Mgमध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा आहे पोलर बॉन्ड आहे. तो कसा आहे पोलर बॉन्ड आहे. आणि मॅग्नेशियममध्ये आणि हॅलोजनमध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कोणता आहे आयनिक बॉन्ड आहे. हा जो पोलर बॉन्ड आहे यालाच आपण असंही म्हणू शकतो 50% आयोनिक अँड 50% कोव्हॅलंट. 50% आयोनिक अँड 50% कोव्हॅलंट. तर हा कसा आहे 100% आयोनिक बॉन्ड आहे. म्हणजे कार्बनमध्ये आणि मॅग्नेशियममध्ये जो बॉन्ड आहे तो कसा आहे 50% आयोनिक बॉन्ड आहे आणि 50% कोव्हॅलंट आहे. आणि मॅग्नेशियममध्ये आणि हॅलोजनमध्ये जो बॉन्ड आहे तो प्युअरली कोणता आहे आयोनिक बॉन्ड आहे. येतं लक्षात. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड पॉईंट आहे ग्रिग्नार्ड रिएजन GR. ग्रिग्नार्ड रिएजन ॲक्ट्स ॲज बेस. ग्रिग्नार्ड रिएजन ॲक्ट्स ॲज बेस. तर हा काय म्हणून ॲक्ट होतो तर बेस म्हणून ॲक्ट होतो. हेन्स रिॲक्ट्स विथ एनी सोर्स ऑफ proton to give hydrocarbons. पहा ग्रिग्नार्ड रिजन हा काय एक बेस आहे. ग्रिग्नार्ड रिजन ॲक्ट्स ॲज बेस. हेन्स इट रिॲक्ट्स विथ एनी सोर्स ऑफ प्रोटॉन टू गिव्ह हायड्रोकार्बन. तर ग्रिग्नार्ड रिजन हा एक काय आहे बेस आहे आणि बेस असल्यामुळं तो एनी सोर्स ऑफ प्रोटॉनसोबत म्हणजे ज्या मॉलिक्युलमध्ये आपल्याला प्रोटॉन मिळतो त्या मॉलिक्युलसोबत हा ग्रिग्नार्ड रिजन कंबाईन होतो आणि त्यापासून आपल्याला काय मिळतात हायड्रोकार्बन्स मिळतात. आपण एक्झाम्पल पाहणार आहे त्याचे. इथं फक्त लक्ष ठेवा ग्रिग्नार्ड रिजन हा बेस आहे. तो एनी सोर्स ऑफ प्रोटॉनसोबत कंबाईन होतो आणि काय फॉर्म होतो हायड्रोकार्बन फॉर्म होतो. आता पहा ग्रिग्नार्ड रिजन ॲक्ट्स ॲज बेस. फाय पहा आपल्याला माहिती आहे ग्रिग्नार्ड रिजन पहा हेच एक्झाम्पल मी इथे लिहितो आहे CH3 MgBr. तर कार्बनमध्ये आणि Mgमध्ये बॉन्ड आहे. तर कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी Mgच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कार्बनवरती चार्ज कोणता येतो पार्शियल निगेटिव्ह चार्ज. मॅग्नेशियमवरती येतो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. हॅलोजन ॲटमवरती काय आहे पार्शियल निगेटिव्ह चार्ज. तर हे आपल्याला नीट लक्षात ठेवायचं आहे. तर पहा कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आला आहे निगेटिव्ह चार्ज आला आहे आणि त्यामुळे हा बेस म्हणून ॲक्ट होतो आहे आणि तो एनी सोर्स ऑफ प्रोटॉनसोबत कंबाईन होतो. आता मी म्हणले तुम्हाला इथं सोर्स ऑफ प्रोटॉन एनी सोर्स ऑफ प्रोटॉन.
तर पहा कोणकोणते मॉलिक्युल्स आहेत की ज्याच्यापासून आपल्याला प्रोटॉन मिळतो. म्हणजे जास्त आपल्याला लक्षात नाहीत, फक्त ग्रिग्ना रिजनसाठी वॉटर H2O, त्यानंतर HCl, त्यानंतर अमोनिया NH3, त्यानंतर अल्कोहोल, त्यानंतर ॲसिड RC+O OH, त्यानंतर ॲसिडिक अल्काइन्स. तर हे सर्व काय आहेत सोर्स ऑफ प्रोटॉन. तर यांच्यामध्ये काय आहे प्रोटॉन आहे. प्रोटॉन म्हणजेच काय असतं H+. प्रोटॉन म्हणजेच काय तर H+. ह्या सर्वांमध्ये काय आहे H+ आहे आणि H+ असल्यामुळं ग्रिग्नाट एजंट्स यांच्यासोबत कंबाईन होतो आणि काय फॉर्म करतो हायड्रोकार्बन फॉर्म करतो. आपण एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा एक्झाम्पल आहे एक्झाम्पल CH3MgBr प्लस वॉटर H2O टू गिव्ह काय तयार होईल पाहिजे. पहा CH3MgBr आपल्याला माहिती आहे CH3वरती चार्ज कोणता आहे म्हणजे या कार्बनवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज. Mgवरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज. पहा वॉटर आपण कसं लिहितो तर वॉटर आपण हे असं लिहू शकतो H+OH-. लक्षात वॉटर आपण कसं लिहिलं आहे H+OH- लिहिलं आहे. मग हा जो CH3- आहे तो CH3- काय करेल हा जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल म्हणजेच हा H+ ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि काय तयार होईल पहा हा CH3 आणि हा H असा मिळून काय तयार होईल CH4 तयार होईल. इथे लक्षात हा CH3 आणि हा H काय तयार झाला CH4. शिल्लक करायला येतं पहा Mgला काय अटॅच आहे Br आणि वॉटरमध्ये काय शिल्लक राहिला OH. म्हणजेच काय तयार झाला हायड्रोकार्बन तयार झाला ना. CH4 काय हायड्रोकार्बन. व्हॉट इज द नेम ऑफ दिस हायड्रोकार्बन मिथेन. लक्षात नोट डाऊन. याच्यावरती आपण एक क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन आहे याच्यावरची एक क्वेश्चन आहे. दिस इज क्लोरोबेन्झीन ऑन रिएक्शन विथ Mg metal in presence of dry ether to give X on reaction with D2O म्हणजेच काय आपल्याला 11 मध्ये झालं होतं. D2O म्हणजेच काय हे वॉटर Y. प्रोडक्ट Y is ऑप्शन A विच ऑप्शन इज करेक्ट. तर आपल्याला काय विचारलं आहे प्रोडक्ट Y इज. तर फर्स्ट काय करा क्लोरोबेन्झीनची रिएक्शन Mg मेटलसोबत करा इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर आपल्याला फर्स्ट काय मिळेल पहा फर्स्ट आपल्याला मिळेल X. तर X कोणता असेल सांगा सिम्पल एकदम हा Mg फक्त काय करा ह्या बेन्झिनमध्ये आणि Clमध्ये ॲड करा म्हणजे आपल्याला काय मिळेल पहा बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच होणार सांगा Mg आणि पुढे Mgला काय अटॅच होणार Cl. तर आपल्याला हा मिळाला X. आता Xची रिएक्शन काय सोबत केली D2O. हा D2O कसं लिहितात पहा D2O कसं लिहितात जसं आपण H2O लिहितो H2O कसं लिहितो HOH तसं इथं काय लिहायचं DOD D+OD- पहा Mgला जो कार्बन अटॅच आहे तो कार्बन कसा आहे निगेटिव्हली चार्ज. Mgला जो कार्बन आहे तो कार्बन आहे निगेटिव्हली चार्ज. Mg आहे पॉझिटिव्हली चार्ज. हा निगेटिव्हली चार्ज कार्बन काय करेल ह्या D+वरती अटॅक करेल. जसं H+वरती अटॅक पाठीमाग आपण केला होता सेम त्या टाईप इथे काय करायचं D+वरती अटॅक करायचा म्हणजे हा जो ड्यूटेरियम आहे तो ड्यूटेरियम काय बेन्झिनला अटॅच होईल म्हणजे आपल्याला कोणता ऑप्शन मिळेल C ऑप्शन मिळेल आपल्याला. लक्षात नोट डाऊन. आता आपण 3 रिएक्शन कंप्लीट केलेत. रिएक्शन विथ सोडियम मेटल रिएक्शन विथ झिंक मेटल आणि आपण थर्ड पाहिले रिएक्शन विथ Mg मेटल मॅग्नेशियम मेटल. त्यात याच्यामध्ये 4 नंबर आहे रिएक्शन विथ लिथियम मेटल. तर आपल्याला काय करायचं आहे तर अल्कायल हॅलाइडची रिएक्शन लिथियम मेटलसोबत करायची आहे लिथियम मेटल. पण याच्यामध्ये आपण फर्स्ट घेऊया अल्कायल हॅलाइड जनरल रिएक्शन RX अल्कायल हॅलाइड
प्लस लिथियम मेटल Li. किती लिथियम मेटल घ्यायचे? 2 लिथियम मेटल घ्यायचे आणि एकदम सिंपल रिएक्शन करायचे. पहा यातला एक लिथियम मेटल आणि हा X काय रिमूव्हर पहा LiX रिमूव्हर म्हणजे लिथियम हॅलाइड रिमूव्हर आणि आपल्याला काय मिळेल R आणि ह्या Rला काय अटॅच होईल Li म्हणजेच RLi हा आपल्याला कंपाऊंड मिळेल. व्हॉट इज द नेम ऑफ RLi? R मीन्स अल्काइल अँड Li मीन्स लिथियम अल्काइल लिथियम. तर अल्काइल लिथियम हा आपल्याला फर्स्ट मिळेल. अल्काइल हॅलाइड ऑन रिएक्शन विथ लिथियम मेटल टू गिव्स फर्स्ट अल्काइल लिथियम. आता हा जो आपण अल्काइल हॅलाइड घेतलेला आहे RX तो 1 डिग्री असू शकतो, तो 2 डिग्री असू शकतो, तो 3 डिग्री पण असू शकतो. पहा जेव्हा आपण फर्स्ट टाइम अल्काइल हॅलाइड घेतो आणि त्याची रिएक्शन लिथियम मेटल सोबत करतो तेव्हा तो अल्काइल हॅलाइड 1 डिग्री असू शकतो, 2 डिग्री, 3 डिग्री. दिस अल्काइल हॅलाइड मे बी 1 डिग्री, 2 डिग्री और 3 डिग्री. नेक्स्ट काय करायचं? ह्या अल्काइल लिथियमची रिएक्शन करायची क्युप्रस आयोडाईड सोबत. पहा अल्काइल लिथियम RLi. अल्काइल लिथियम रिएक्ट्स विथ क्युप्रस आयोडाईड CuI सोबत रिएक्शन करायचे आहे. पहा CuI. तर आपल्याला अल्काइल लिथियम किती घ्यायचे? 2. हे आपण डायरेक्ट असं पण लिहू शकतो 2RLi किंवा इथे तुम्हाला मी समजण्यासाठी सांगतो असं लिहिलं तरी चालेल RLi. फक्त समजण्यासाठी लिहिताना परत आपण काय लिहिणार इथं 2 लिहिणार. पाहता रिएक्शन काय पहा हे 2 R आहेत त्यामुळे इथं काय लिहायचं R2. हे 2 R म्हणजे काय आलं R2. त्यानंतर काय येणार हा कॉपर Cu R2Cu आणि त्यानंतर इथे लिथियम आहे Li प्लस. आपल्याला हा कंपाऊंड फर्स्ट मिळेल कोणता? हे 2 R आहेत त्यामुळे इथं आपण केलेलं R2. त्यानंतर हा Cu कॉपर आणि त्यानंतर हा Li. काय राहिले ते शिल्लक Li आणि एक आयोडीन त्यामुळे इथे काय तयार होईल Li तयार होईल लिथियम आयोडाईड. पाहता याचं नाव काय असेल? अल्काइल ग्रुप किती तिथं 2 आहेत त्यामुळे आपण काय लिहिणार डाय अल्काइल. काय लिहिणार आपण इथं डाय अल्काइल. त्यानंतर पुढे काय आहे Cu म्हणजेच काय पहा कॉपर आणि पुढे काय आहे Li म्हणजेच काय लिथियम म्हणजेच काय इथं डाय अल्काइल कॉपर लिथियम. याचं नाव काय डाय अल्काइल कॉपर लिथियम. अँड दिस डाय अल्काइल कॉपर लिथियम इज कॉल्ड गिलमन रिएजन. दिस इज कॉल्ड गिलमन रिएजन. दिस इज कॉल्ड गिलमन रिएजन. डाय अल्काइल कॉपर लिथियम इज कॉल्ड गिलमन रिएजन. जसं आपण अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइडला ग्रिग्नार्ड रिएजन म्हणतो तसं डाय अल्काइल कॉपर लिथियमला काय म्हणत आहे हा रिएजन असं म्हणत आहे. तर गिलमन रिएजन म्हणजेच काय R2CuLi दॅट इज डाय अल्काइल कॉपर लिथियम. बरोबर. त्यानंतर आता हा जो R2CuLi आहे पहा ते आपण असं लिहू शकतो RCuRLi. हा डाय अल्काइल कॉपर लिथियम आपण हे ह्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. पहा कॉपरला किती अल्काइल ग्रुप अटॅच आहेत? 2. कॉपरला 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत आणि काय अटॅच आहे लिथियम. तर पहा कॉपर आणि R याच्यामध्ये बॉन्ड आहे हा. तर हे जे R आहेत ते R कशा असतील सांगा निगेटिव्हली चार्ज आणि हा कॉपर कसा असेल सांगा पॉझिटिव्हली चार्ज असेल. एकदम सिंपल आहे. पहा कॉपर आणि R मध्ये बॉन्ड आहे, कॉपर आणि कार्बनमध्ये बॉन्ड आहे त्यामुळे कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्यामुळे कार्बन अटॉमवरती चार्ज कोणता येईल निगेटिव्ह चार्ज येईल प्लस. आता हा काय आहे गिलमन रिएजन. दिस इज कॉल्ड गिलमन रिएजन. दिस इज कॉल्ड गिलमन रिएजन. ह्या गिलमन रिएजनची रिएक्शन आपण परत अल्काइल हॅलाइड सोबत करू शकतो. अल्काइल हॅलाइड RX. समजा इथे जो आपण अल्काइल हॅलाइड घेतलाय तो कोणता आहे R' आहे. इथे आपण काय घेतलाय RX. हा 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री असू शकतो. इथं जो आपण थर्ड स्टेपमध्ये जो अल्काइल हॅलाइड आपण घेतलाय R' हा फक्त आणि फक्त काय असू शकतो ओनली प्रायमरी. म्हणजे जर आपण गिलमन रिएजनची रिएक्शन जर आपण अल्काइल हॅलाइड सोबत जर केली तर तो अल्काइल हॅलाइड नेहमी कोणता असला पाहिजे 1 डिग्री असला पाहिजे. हा म्हणजे काय होणार सांगा इथे R वरती चार्ज कोणता आहे R' वरती पॉझिटिव्ह चार्ज, X कसा आहे निगेटिव्हली चार्ज त्यामुळे हा R मायनस काय करेल याच्यावरती अटॅक करेल आणि हा X काय होणार रिमूव्ह होणार. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळाला पहा कंपाऊंड काय मिळाला हा R' याच्यावर ह्या R ने याच्यावरती अटॅक केला R' वरती म्हणजे काय तयार झाला R' हा तयार झाला कंपाऊंड. कोणता कंपाऊंड आहे हा दिस इज कॉल्ड अल्केन. काय तयार झाला हा अल्केन तयार झाला. त्यानंतर काय शिल्लक राहिलं तर R आणि ते Cu म्हणजेच काय सांगा RCu. अजून काय शिल्लक राहिले तर हा Cl आणि इथला X. Cl आणि X Li आणि X काय शिल्लक राहिले तर LiX म्हणजेच काय लिथियम हॅलाइड.
काय तयार झालं आहे आर डॅश तयार झाला, म्हणजेच काय तयार झाला हा अल्केन तयार झाला. एक गोष्ट फक्त आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कोणती, ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम अल्कायल हॅलाइड यूज करतो तो 1 डिग्री असू शकतो, तो 2 डिग्री असू शकतो, तो 3 डिग्री असू शकतो. पण जो आपण थर्ड स्टेपमध्ये जो अल्कायल हॅलाइड आपण यूज करतोय तो नेहमी कोणता असला पाहिजे, ओनली प्रायमरी असला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय मिळतो, अल्केन मिळतो. समजलं. तर हे झाली रिएक्शन विथ लिथियम मेटल. तर आपण याच्यावरचा एक क्वेश्चन घेऊया आणि मग पुढे आपण बघूया. नोट डाऊन. एक क्वेश्चन आहे, CH3CH2Cl first lithium metal, second CuI, and third is EtBr. X product X is option A N-butane, option B N-pentane, option C N-hexane, option D isobutane. Which option is correct? CH3CH2Cl याचे रिएक्शन फर्स्ट केले लिथियम मेटल सोबत, नंतर केले CuI सोबत आणि लास्ट केले EtBr सोबत, इथाइल ब्रोमाइड सोबत. EtBr म्हणजेच काय, ET म्हणजे इथाइल ब्रोमाइड. तर आपल्याला X मिळेल. तर हा प्रोडक्ट X कोणता आहे ते आपल्याला विचारलं आहे. पहा, CH3CH2Cl फर्स्ट काय सोबत रिॲक्ट होईल, लिथियम मेटल सोबत. म्हणजे आपल्याला सांगा फर्स्ट काय मिळेल. पहा इथं मी आन्सर लिहितोय, CH3CH2Cl ऑन रिएक्शन विथ लिथियम मेटल. किती लिथियम मेटल आपण यूज करतो, 2 लिथियम मेटल आपण यूज करतो. पाठीमागे आपण पाहिलं, याला फक्त तुम्ही R म्हणा आणि याला X म्हणा, फक्त RX. कोणता आहे RX? हा प्रायमरी आहे. इथं आपण 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री पण आपण घेऊ शकतो. म्हणजे सांगा फर्स्ट काय तयार होईल, CH3CH2 Li तयार होईल, इथाइल लिथियम तयार होईल. CH3CH2 म्हणजे इथाइल, Li म्हणजेच काय, लिथियम, इथाइल लिथियम. त्यानंतर याचे रिएक्शन कोणासोबत केले सांगा, CuI सोबत रिएक्शन केले. CuI म्हणजेच काय, क्युप्रस आयोडाइड सोबत रिएक्शन केले. हे आपण किती मॉलिक्युल यूज करतो सांगितलं होतं आपण, RLi असं आपण लिहिलं होतं. CH3CH2Li याचे रिएक्शन जर आपण CuI सोबत जर केले तर काय ठरलं सांगा, Cu आणि या Cuला काय अटॅच होतील, 2 इथाइल ग्रुप अटॅच होतील, CH3CH2 आणि याला काय अटॅच होईल, Li. अँड दिस इज कॉल्ड गिलमन रिएजन. म्हणजे काय तयार झाला, हा गिलमन रिएजन तयार झाला. पहा, कॉपर आणि कार्बनमध्ये जो बॉन्ड आहे, नीट लक्ष पहा, कॉपरमध्ये आणि कार्बनमध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा आहे, कॉपरमध्ये आणि कार्बनमध्ये जो बॉन्ड आहे त्या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन कोण अट्रॅक्ट करेल, कार्बन ॲटम. कारण कार्बन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कॉपर, देअरफॉर कार्बन कॅरीज पार्शियल नेगेटिव्ह चार्ज. पहा फर्स्ट काय तयार झाला, गिलमन रिएजन. कोणता गिलमन रिएजन आहे, 2 इथाइल ग्रुप आहेत, हा डाय इथाइल कॉपर लिथियम तयार झाला, हा डाय इथाइल कॉपर लिथियम. आता याची रिएक्शन पुढे त्यांनी त्यासोबत केलेलं आहे, EtBr म्हणजेच काय, इथाइल ब्रोमाइड. आणि इथाइल ब्रोमाइड म्हणजेच काय, CH3CH2Br. हा CH2 मायनस काय करेल, ह्या CH2 वरती अटॅक करेल, हा Br काय होणार, रिमूव्ह होणार. म्हणजे आपल्याला मेन कंपाऊंड काय मिळेल, पहा CH3CH2 ह्या CH2 अटॅक केला ह्या CH2 वरती. म्हणजे पहा CH3CH2 ह्या CH2 अटॅक कशावरती केला, ह्या CH2 वरती. म्हणजे CH2 ह्या CH2 मध्ये आणि ह्या CH2 मध्ये बॉन्ड तयार होईल आणि ह्या CH2 ला परत काय अटॅच आहे, CH3. अँड दिस इज मेन कंपाऊंड N-ब्युटेन. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ए ऑप्शन इज करेक्ट. नोट डाऊन. आता आपण 4th रिएक्शन कंप्लीट केली, रिएक्शन विथ लिथियम मेटल. त्यानंतर याच्यामध्ये 5 नंबर आहे, 5 नंबर रिएक्शन विथ लीड मेटल. लीड मेटल म्हणजेच कोणतं मेटल, तर PB मेटल. फक्त आपल्याला काय करायचं आहे, अल्कायल हॅलाइडचे रिएक्शन लीड मेटल सोबत करायचे आहे. पहा अल्कायल हॅलाइड, तर अल्कायल हॅलाइड आपण हे जनरली कसं लिहितो, RX. दिस इज
अल्कायल हॅलाइड अल्कायल हॅलाइडची रिएक्शन करायची सोडियम लीड ॲलॉयसोबत. तर हे काय आहे Na म्हणजे सोडियम, Pb म्हणजे लीड, लीड सोडियम ॲलॉय, तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे अल्कायल हॅलाइड 4 घ्यायचे आहेत आणि हे लीड सोडियम लीड ॲलॉय हे सुद्धा आपल्याला 4 घ्यायचे आहेत. पहा रिएक्शन करणार, हे 4 R आहेत म्हणजे आपण काय लिहिणार इथं R4 आणि त्यानंतर हा आहे Pb, R4Pb प्लस शिल्लक करायला येतं 4Na आणि इथले हे 4x म्हणजेच काय तयार झालं, हे 4NaX प्लस शिल्लक करायला येतं थ्राईस Pb. 4R आहेत म्हणजे अल्कायल ग्रुप किती आहेत, तिथं 4 आहेत, त्यामुळे हा आपण असं लिहू शकतो टेट्रा अल्कायल आणि Pb आहे त्यामुळे काय लिहायचं लीड, टेट्रा अल्कायल लीड हा आपल्याला कंपाऊंड मिळतो. अल्कायल हॅलाइड ऑन रिएक्शन विथ सोडियम लीड ॲलॉय टू गिव्स टेट्रा अल्कायल लीड. पहा एक आपण इथं एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल फेमस एक्झाम्पल आहे C2H5Br. C2H5Br म्हणजे काय सांगा, इथाइल ब्रोमाइड किंवा याचं IUPAC आपण काय लिहू शकतो ब्रोमो इथेन. द IUPAC नेम ऑफ दिस मॉलिक्युल इज ब्रोमो इथेन. हे ब्रोमो इथेन आपल्याला किती घ्यायचे 4 आणि याची रिएक्शन करायचे 4NaPb सोबत. म्हणजे हे काय आहेत सोडियम लीड ॲलॉय टू गिव्स काय तयार होईल पहा, तर इथले हे 4 अल्कायल ग्रुप म्हणजे कोणते C2H5 किती आहेत 4. त्यानंतर 4 C2H5ला काय अटॅच करायचं, त्यातला एक लीड म्हणजेच काय तयार झाला हा C2H5 प्लस शिल्लक करायला येतं 4Na आणि इथले हे 4Br म्हणजेच काय तयार झालं, हे 4NaBr प्लस शिल्लक करायला येतं थ्राईस Pb अँड दिस इज कॉल्ड व्हॉट इज द नेम ऑफ दिस मॉलिक्युल. हां इथाइल ग्रुप किती 4 आहेत त्यामुळे काय लिहायचं टेट्रा. C2H5 म्हणजेच काय इथाइल आणि Pb म्हणजेच काय आहे लीड, म्हणजेच याचं नाव काय टेट्रा इथाइल लीड. हेच आपण शॉर्टमध्ये कसं यूज करतो TEL. तर TEL म्हणजेच काय टेट्रा इथाइल लीड. हां हे रिएक्शन स्टेटमेंट काय लिहिता येईल, ब्रोमो इथेन ऑन रिएक्शन विथ सोडियम लीड ॲलॉय टू गिव्स टेट्रा इथाइल लीड, दॅट इज टेट्रा इथाइल लीड म्हणजेच TEL C2H5 तर इथे आपण 5 नंबर रिएक्शन कंप्लीट केले रिएक्शन विथ लीड. तर अशा पद्धतीने आपण 3rd रिएक्शन कंप्लीट केले, कोणती रिएक्शन विथ मेटल. तर आपण काय केले अल्कायल हॅलाइडचे रिएक्शन मेटलसोबत केले. किती मेटल आपण पाहिले तर 5 मेटल. फर्स्ट मेटल इज सोडियम मेटल, सेकंड मेटल इज झिंक मेटल, थर्ड मेटल इज मॅग्नेशियम मेटल, फोर्थ मेटल इज लिथियम मेटल अँड 5 नंबर इज लीड मेटल. कोणता आहे लीड मेटल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.